अहिल्याबाई होळकरांचं गाव सौंदी सीना नदीच्या काठावर वसले. सुंदर असं मस्तपैकी खेडेगाव असलं तरी इतकं सुंदर हिरवंगार होतं ना, खूप छान. वाड्यामध्ये प्रवेश करतानाच इतकी सुंदर सगळं त्यांचे फोटो असे छान लावले होते. त्यांचे वंशजांचे फोटो लावले होते सगळ्या. आणि छान जे दरवाजेचं मुख्य गेट असतं ना, ते इतकं छान सजवलं होतं ना, खूप छान. हिरवंगार असं दोन्हीकडून झाडं इतकी छान, खूप छान वातावरण झालं होतं पावसासारखं. आणि जे आपल्या 12 राशी आहेत ना, त्यांचे सगळ्यांचे असे पुतळ्या टाईप सगळ्यांचे असे पुतळे करून लावले होते. सिंहरास, ककरास असे पुतळे करून लावले होते त्या बागेमध्ये. बघण्यासारखं आहे सगळ्यांना खरं. तिथं बाग पण खूप छान आहे. इतकं सुंदर अहिल्याबाई होळकरांचा पुतळा होता, खूप छान. सगळा देखावा घाटाचं, सगळे ब्राह्मण आंघोळ करतेत, गाई गुरे धुतेत, असं सगळा देखावा होता, खूप छान. आणि हे सूर्याचा रथ खूप सुंदर होतं. कोण धुणं धुतंय, कोण आंघोळ करतंय, कोण पोहतंय, कोण गाईला बैलाला धुतंय, असं सगळे चित्र छान होतं खरं. मस्तच देखावा होता. मला वाटतं हे काशीच्या घाटावरचं चित्र देखावा असेल वाटतंय. सगळ्यांनी उभं राहून मग फोटो ते काढले, खूप छान वाटलं खरं. सगळ्यांनी इतकं आवडलं ना. अहिल्याबाई होळकरांचं गाव म्हटल्यानंतर लहानपणीचं सगळं इतकं सुंदर वाटलं ना, खूपच छान. आणि हा त्यांचं मुख्य घराचं द्वार आहे. हा आहे अहिल्याबाई होळकरांचं घर म्हटलं तरी चालेल किंवा वाडा म्हटलं तरी चालेल. मोठा असा वाडा आहे. गेटच केवढं मोठं आहे. दरवाजा बघा किती सुंदर आहे. आम्ही आतमध्ये गेलो, खूप छान. म्हणजे आता सगळं व्यवस्थित केलेलं आहे. खूप छान अशी माहिती लिहिली. जे अहिल्याबाईंचं लग्न कधी झालं, कुठं ठरलं, ही सगळं तिथं माहिती दिलेली होती. सगळं पाहिलं सगळ्यांनी. शनिवारवाड्यात त्यांचं लग्न झालं, मंदिरात लग्न ठरलं, हे सगळं म्हणजे खूप छान असं रेखाटलेलं आहे इथं. किती लहानपणी त्या वयात लग्न व्हायची ना. इंदोरला वराड निघालं होतं. इंदोर किती सुंदर असं रेखाटलंय. अहिल्याबाई बसलेत पालखीत. खूपच छान खरं. तुम्ही पण जाऊन या सौंदीला. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. अहिल्याबाई होळकरांचं जे जन्मगाव आहे ते. अभिमान वाटतो मला खरं. मी भारतात जन्माला आले, त्यात म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आले, याचा मला सुद्धा खूप अभिमान वाटतो. अहिल्याबाई होळकर खरं देवावर किती श्रद्धा होती त्यांची. त्या महादेवाची पूजा करायच्या. नेहमी त्यांच्या हातात पिंड आहे अजूनसुद्धा आहे. त्यांचा कुठं पण पुतळा बघितला की त्यांच्या हातात पिंड बघून मला म्हणजे किती त्या भक्ती करत होत्या. कुठला बी कारभार बघताना आधी त्यांच्यासमोर पिंडी ठेवलेलीच आहे. सगळ्या चित्रांमध्ये आहे त्या दाखवलेल्या. म्हणजे त्या किती महादेवाची भक्ती करत होत्या. सगळी माहिती इतकी छान लिहिली होती ना, खूप छान लिहिली होती. त्यांनी सगळे घाट बांधले. काशीचा केवढा मोठा घाट बांधलाय त्यांनी. मी गेले होते काशीला, त्यावेळेस बोटीतून फिरताना केवढ्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं अहिल्याबाई होळकरांचं नाव त्याच्यावर घाटावर. केदारनाथची सुद्धा मंदिराची बांधणी केली. सगळी माहिती लिहिली इथं. पैरवी वैजनाथ सगळ्या महादेवाच्या मंदिरांची त्यांनी म्हणजे बांधणी केली, घाट बांधले.
नदीवरचे घाट बांधले, म्हणजे त्याच म्हणून नाही, सगळ्या जिथल्या छोट्या मोठ्या नद्या त्यांचे सुद्धा घाट बांधलेत अहिल्याबाई होळकरांनी. पहिलं राजांचं कसं ते हे त्यांच्या स्वाक्षरातले लिहिलेलं पत्र आहे राणी अहिल्याबाई होळकरांचं. मी कधी गेले तर इंदोरला जाणार आहे. त्यांचं देवघर खूप म्हणजे खूप सुंदर आहे तिकडं. मला माझ्या मैत्रिणीनं सांगितलं. खरं सगळ्या कुठल्या मंदिरांचे घाट बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, त्या सगळ्या मंदिरांची माहिती लिहिलेली आहे. खरं किती छान दिसतं ना त्यांच्या हातात जी पिंडी आहे ते. अहिल्याबाई होळकरांचा. आणि नंतर मग आम्ही वाडा बघायला गेलो. त्यांचं घर सुंदर असे 2 हत्ती आहे, खूप सुंदर. हे बाहेरून आहे सगळं, बघून येते. आतमधून सुद्धा खूप छान आहे. पायऱ्या चढून गेले मी वरती. ह्या आहेत अहिल्याबाई होळकर आणि दरबार आहे छोटासा. त्यांनी लिहिलेलं इतकं सुंदर आहे. तुम्ही पण हे वाचा. मी उभं राहून वाचलं. इतकं जी छान लिहिलं आहे ना देवाबद्दल. खरंच असं माणसानं आयुष्यात राहावं. खरं म्हणजे हे सगळं जे कोण गुन्हा करतं त्यांना कशी शिक्षा, ते सगळं त्यांनी या चित्राने दाखवलेलं आहे. खूप छान आहे, लहान मुलांना दाखवण्यासारखं हे. आवर्जून लहान मुलांना खरं हे दाखवायला पाहिजे. खरं लांब पण नाही, असं जवळच आहे. खरं हा दरबार भरलेला आहे. आतमध्ये गेले मी वाड्यामध्ये. अहिल्याबाई होळकरांचा हा बसण्याचं म्हणजे आपल्यात सोपा म्हणतात ते काय घर आहे. पहिलं आपल्यात म्हणायचं ना वसरीत बसायचं, तशी ओसरी, गृह, हे अतिथीगृह. इकडं आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठा हॉल आहे. चौकट बघा ना, त्या काळातली जुनी किती छान त्याच्यावर नकाशे काम केलेलं आहे बघा. हा मोठा हॉलच आहे. इथून वर जायचं, वरती पण आहे. हे देवघर आहे. मोकळे आता सगळं जुन्या काळातलं न्हाणी घर. हे न्हाणी घर आहे. अहिल्याबाई होळकरांचं चौंडी बनले हे लहानपणाचं सगळं घर आहे. भुयार आहे. आणि इथं भुयार आहे. वरूनच बघितलं मी, खूप अंधार होता. भुयार आहे. हे स्वयंपाकघर आहे. आणि स्वयंपाकघरातून 2 पायऱ्या उतरून गेलं की हे सगळं मोकळं आहे. म्हणजे किचनच्या पुढं, स्वयंपाकघराच्या पुढं सुंदर आहे. गच्चाई कशी असते तसं ते सगळं आहे बघा मोकळं. तो छान तुळशी वृंदावन. आड कसं काय असू शकतं बघा ना. त्यावेळेस पाणी असेल त्या आडात, आता नव्हतं पाणी. माणसांनी सगळ्या पैसे ते टाकले होते. हे सीना नदीचं पात्र आहे. हिरवगार सगळं परिसर खूप छान आहे. तुळशी वृंदावन खूप आवडलं मला. अभिमान वाटतो. अहिल्याबाई होळकरांचं लहानपण, बालपण ज्या घरात गेलं ते घर बघायला मिळणं म्हणजे ही भाग्याची गोष्ट आहे. चौंडी गाव आहे, त्या गावात आम्ही आलो.
जुनी मैत्रिणी. इतकं छान जे घर आहे ना अहिल्याबाई होळकरांचं, खूपच मस्त वाडा आहे. पण जिथं अहिल्याबाई होळकर खेळल्या बागडल्या त्या स्थानाला आपले पाय लागले म्हणजे सुद्धा आपण असं मला इतका आनंद खूप छान वाटतं. मी आता अहिल्याबाई होळकरांच्या घरात बसून निवांत पायरीवर बसून तुम्हाला बोलते. हे सगळं तुमची घर आहे बाहेर. नंतर मी हॉलमधून वरती गेले, लाकडी पायऱ्या आहेत, खूप छान बांधकाम आहे, अजून खूप छान आहे. पण वरती खूप मोठा हॉल आहे, इथं बहुतेक गुप्त बैठका होत असतील. छान अजून तसंच्या तसं बांधकाम आहे. त्या अहिल्याबाई होळकरच्या घरात लहानपण गेलं ते घर घर खूप सुंदर आहे, अजून रंग ते दिलेला आहे. इथे एक रूम आहे आतमध्ये. फळ्या आहेत सगळ्या खाली, फरशी नाही. छान आहे बघा. हे बघा, इथून पण इतकं सुंदर नदीचं पात्र दिसत होतं ना, खूप सुंदर. सुंदर आहे बघा. जुनं आहे बांधकाम. फक्त खूप छान वाटलं खरं, मला तर खूप आनंद झाला बघून. मला अशी धार्मिक ठिकाणं बघायला, माहिती घ्यायला खूप आवडते. आपल्या ज्या एवढ्या कर्तृत्ववान स्त्रिया, ही कोटी आहे, कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या, त्यांची माहिती घ्यायला करायला खूप आवडते मला. हे मेन दरवाजा आहे, किती सुंदर आहे बघा. हा मेन दरवाजा आहे. मॅडम आमच्या माहिती सांगतात, पण ऐकायलाच नीट आल्या नाही. तिथं जरा खूप छान माहिती, पण हळू शब्दात सांगत होत्या. आकर्षक अशी सजावट आहे. सर्व ग्रहांची माहिती देण्यात आलेली आहे. राशीची माहिती देण्यात आलेली आहे. राजवाड्यात प्रवेश करतात, गुरुजांचे दर्शन होते. भिंतीवरती शेतबंदिता रेखाटली आहे. भिंतीवरती चित्रे रेखाटली आहे. चित्रांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. हे सर्व पाहून झाल्यावर त्यांच्या वडिलांचे राहण्याचं बाथरूम, देवघर अत्यंत सुबक रीतीने केलेली आहे. त्यांच्या लढाईच्या वेळी त्यांच्या प्रतिकृती अशी ही अहिल्याबाईंची चौली. जन्मस्थान बघून आम्ही धन्य 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 झालो. थँक्यू. अहिल्याबाई होळकरांच्या गावातलं मंदिर आहे हे महादेवाचं. इतकं सुंदर आहे ना, खूपच छान, उंच असं आहे बघा. बांधकाम किती सुंदर आहे. दर्शन घेतलं, मग नंदी तर इतका सुंदर आहे ना. होळकर त्यांचं गाव चौंडी, इथलं महादेवाचं मंदिर, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि अहिल्याबाई होळकरांची मूर्ती आहे. किती सुंदर आहे बघा. महादेवाची पिंड, नंदी किती सुंदर आहे बघा ना. आम्ही नंतर मग जगदंबा देवीच्या दर्शनासाठी गेलो. ते पण इतकं मंदिर छान आहे का, खूपच सुंदर आहे. लांबूनच थोडासा व्हिडिओ काढला. म्हणलं जिकडं तिकडं सगळीकडे लिहिलेलं असताना फोटो, आणि तुळजाभवानी आणि यमाई 2 देव आहेत ह्या. इतक्या सुंदर आणि इतकं मस्त जे देवीला सजवलं होतं. आम्ही बसलो गाभाऱ्यात, किती उशीर बसून दिला आम्हाला. नंतर येताना निळोबा काकांची, म्हणजे निळोबा संत महाराजांची पालखी दिसली. त्याला मग उतरून पायघड्या टाकल्या, सगळ्यांनी उतरल्या. नंतर मग सिद्धटेकला आलो. सिद्धटेकला येऊन सिद्धटेकचं दर्शन घेतलं. कसा वाटला व्हिडिओ? लाईक शेअर